मंडळी रामराम. मी बापू हटकर आणि तुम्ही देखील आहे ना बापू हटकर प्रस्तुत खानदेश दर्शन चॅनल. आज ने गोट असे की आपल्याकडे बालदेव सण खानदेशમાં साजरा होतो. सण एकदम मस्त साजरा करतोस त्यांना म्हणा परंपरा पूजानी विधी त्यामुळे सगळं सण काय आहे काय नाही त्यामध्ये. परंतु इसरियात लोक आहेत मग मुंबई पण लोक आहेत ही सण काय सांगा म्हणजे खानदेशમાં शेणाची पूजा करतात म्हणे. अरे पण त्यांना इतिहास देतात ना काय. मुळात तो सण म्हणजे गणपतीना सण. बालदेव कोय बढतस जय भारतમાં गणपती बढतस त्याच पिरियड म्हणजे भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते अनंत चतुर्दशी हाही गणेश पर्व आहे. त्या गणेश पर्वमाच आपला बालदेव एवढंच. बालदेव म्हणजे भालचंद्र गणपतीनं नाव आहे. आपला तो गणपतीच राज. त्यांनी जन्मकथा अशी आहे पुराणमध्ये की पार्वतीने आगवर नम्मई काढी सन त्यांना बावलं बनवलं आणि त्याने पारा करा ते दारण मोठं दिलं. म्हणजे कोणी मजार बी येऊ नये बाहेर बी जाऊ नये. घरमायनी वस्तू बाहेर नाही बाहेरनी वस्तू मजार नाही. मग अंगुलीतला माय होता का नाही. ते कामधेनू जी आहे गाय जी आहे कामधेनू त्या कामधेनूनं शेण पार्वती अंगवर लागले. ते शेण काढीसने आणि अन्नपूर्णा म्हणजे पार्वती शेण चुलानी स्वामीनी मालकीन पार्वती मनीषन चुला मायनी राख गावडीनं शेण आई दारणमा ठिसने घर महिना केर कचरा जाडीसन त्यावर टाकतस तो बालदेव. आता हा केर कचरा म्हणजे काय घर अंगण आई सृष्टी म्हणजे पार्वतीनं रूप आहे. तिनावरनं कचरा म्हणजे तिनं अंगवर नमय आणि असा बालदेव 7 दिवस वाढत जास. ज्या टाइमला तो दारणमा पडत त्या टाइमला आपला गरमाईनी वस्तू बाहेर देता येत नाही. गहू तांदूळ दाय साय पैसा अडका काहीच जात नाही बाहेर. आता बाकीने वस्तूच न काय एवढं ते टिकाऊ वस्तू आहेत त्यांना काय प्रदर्शन होत नाही. परंतु ती गोट दूधनी नाही दूध नाशीच असते त्यामुळे दूधवर जास्त प्रक्रिया होती. ते दूधनं दही जायचं नाही बाहेर न माणसं धर्म काही जाते पण बाहेर ताक सुद्धा जात नाही. ही आपली बालदेवनी पद्धत. ते बालदेव उठाना रोज आपण घरमा रुचकिन्ना पानवर 7 गारगोट्या पुजतस अंगणमा बी पुजतेस. आता या 7 गारगोट्या काय आहेत त्या 7 आसरा आहेत. तेव्हा एक पार्वतीस आहे आणि 6 गारगोट्या म्हणजे 6 अप्सरा आहेत. कार्तिकेयले जे निवाडावं त्या 6 अप्सरा आहेत. यामा लवाई बी वापरतोस आपण. ते गणपतीना डोकावर त्याने आग व्हायते शेंदुरा सोडले मारानंतर ते त्यावर दुर्वा ठेवतोस. ते खानदेशमा लवाई पाणीनी वनस्पती गारवा आहे तेव्हा मनजन ती लोवळे रस आणि रुचकिन्न पान यांनी माळ हनुमानले घालतोस दर सणवारले लोक. यानं कारण असं आहे की रुईना पानवर आव्हान करते भगवान पटकरी प्रकट होस. मनीषन त्या रुईना पानवर गारगोटीसनी पूजा करतोस तो गणपती. ती यामा अनंत धागार असे बामन पदार्थच अनंत चतुर्दशी तसा अनंत धागा मानता करतेस कोणी बाया किंवा मला आंडोर होऊ दे मी आनंद धागा बांधसो तर तो आनंद धागा म्हणजे या ज्या काही विधी आहेत या सगळ्या गणपतीना विधी आहेत. ते भालदेव म्हणजे भालचंद्र आणि भालचंद्र म्हणजे गणपती. या गणपतीने आपण आरतीली केले ती आरती पुढला भाग माई हौ बालदेव गावेगाव खानदेशमा पडस. ते आपण तो इतिहास त्यांनी जन्मकथा आई इसरी जावामुळे बालदेव म्हणजे नक्की काय तेच लोक ध्यानमा नाही राहिले. मनीषन आहो दुसरा एपिसोड आपला समोर नाही राहणं आणि यांना सांगे बालदेवने आरती बी ती बडा जन दखा म्हणजे तुमले बालदेव काय तो कळी.